रात्री 2:15 वाजता साधारणतः आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार, त्याचप्रमाणे आम्हाला पाठिंबा दिलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आणि बसपा या तिन्ही पक्षाचे संयुक्त उमेदवार नगराध्यक्षपदाचे सुरेशराव शिंदे सरकार यांच्या घरावरती दगडफेक झालेली आहे. त्यांच्या गाडीचं नुकसान केलेलं आहे, घराच्या काचा पडलेल्या आहेत आणि काही दगड घरातून पडलेले आहेत. हा भ्याड हल्ला जो झालेला आहे तो जत शहरामध्ये दहशत माजवण्यासाठी व मतदारावर परिणाम करण्यासाठी दहशत दाखवणे, लोकांना भीती दाखवून व डायव्हर्ट करण्यासाठी हा हल्ला करण्यात आलेला आहे. जत शहरामध्ये सातत्याने सुरेश शिंदे किंवा आम्ही असो, इतर पक्षाचे पुढारी असो, जत तालुक्यामध्ये जी गुंडगिरी चालू आहे त्या गुंडगिरीबद्दल सातत्यानं आम्ही आमच्या सभेमध्ये आवाज उठवलेला आहे. काही गुंड लोक त्या भारतीय जनता पार्टीचे गुंड लोक बाहेरून तालुक्यातून आलेले आहेत आणि असे लोक इथं येऊन मुक्काम करून राहतात आणि गावामध्ये दहशत निर्माण करतात. अशा लोकांनीच हा भ्याड हल्ला केलेला आहे. त्याला त्या पक्षाची फूस असल्याशिवाय असं कदापि शक्य नाही. भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत त्या आमदाराची जी भाषा आहे सातत्यानं गुंडगिरीची भाषा आहे. गुंडगिरीशिवाय त्यांना काही समजत आहे. विकासाचं खोटं विजन दाखवायचं, लोकांना फसवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचे सध्याचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर हे करीत आहेत. त्यामुळे लोकांना कायमस्वरूपी खोटी आश्वासन देणं आणि ती खोटी आश्वासनाचा आम्ही लोकांनी पर्दाफाश केल्यामुळं हे वास्तवात येत नाही हे लोकांना पटवून दिल्यामुळं त्यांनी जे पोचलेले गुंड आहेत त्यांनी हा भ्याड हल्ला केलेला आहे. लोकांमध्ये दहशत निर्माण व्हावी आणि चांगल्या लोकांना मतदान करू नये हा त्यामागचा कुटील डाव आहे. इलेक्शनला एकच दिवस राहिलेला असल्यामुळं लोकांनी भयभीत व्हावं आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांना मदत करावी, मतदान करावं अशा प्रकारचा त्यांचा दृष्टी हेतू आहे. परंतु ह्या कुठल्याही पेला भीक न घालता आम्ही राष्ट्रवादी पार्टी, उभाट असेल किंवा बसपा असेल त्या पार्टीचे जे नेते आहेत आम्ही हे सगळे नेते मी ठरवलेलं आहे की आम्ही जे भाषणामध्ये बोललो गुंडगिरीच्याबद्दल, दहशतवादाबद्दल, व्याज खाऊ लोकांबद्दल, तो आमचा संकल्प आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या संकल्पनेला जत तालुक्यातील जनतेचा भरपूर पाठिंबा आहे. त्यामुळं विरोधकाची वाळू घसरलेली आहे. त्यांच्याकडूनच हा भ्याड हल्ला झालेला आहे. त्याची पोलिसांनी चौकशी करावी. पोलीस स्टेशनला मी स्वतः फोन केलेला आहे. सुरेश शिंदे सरकारच्या लोकांनी फोन केलेला आहे. त्यांनी त्याची तपासणी केलेली आहे आणि इथं जे CCTV फुटेज आहेत आमच्या उमेदवार सरकारच्या घरापुढं त्या CCTV फुटेजमध्ये 2 व्यक्ती पळून गेल्याचं दिसून येते आहे. त्यांनी 2 व्हीलरवर आलेले आहेत. 2 व्हीलरचा त्यांनी शोध घ्यावा आणि त्या 2 उमेदवार गुन्हेगार कोण आहेत त्याला पाठीशी न घालता त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी आणि उद्या होणारं जे मतदान आहे ते शांततेनं होण्यासाठी पोलिसांनी तत्पर कारवाई करणे गरजेचे आहे. नसेल तर उद्याच्या मतदानाला भीतीचे एक आवरण राहील आणि लोक मतदानाला बाहेर पडण्याची शक्यता कमी आहे आणि दहशतवादाला भिवून लोक मतदान करणार आहेत. त्याच्यावर आमचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं आरोपीवर त्वरित कारवाई करावी, जे असेल त्यांचा बंदोबस्त करावा. दुसरी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की मतदानाच्या अद्याप 48 तास बाहेरच्या मतदारसंघाचा उमेदवार मतदार किंवा कार्यकर्ते तिथे येऊन थांबता उपयोगाचा नाही. हा नियम आहे. त्या नियमाचे सुद्धा पालन त्या आमच्या पोलीस खात्याने आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी करावा अशी आमची त्यांना विनंती आहे. आमचे नेते आदरणीय या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय जगताप शिवसेना उभाटाचे आमचे मित्र गुलाब साहेब, बसपाचे अब्दुल कांबळे साहेब, अम्मानगोडा रवी साहेब, माजी जिल्हा परिषद सभापती यांच्या नेतृत्वाखाली वेळा चिन्हावरती आम्ही इलेक्शन पॅनल लावलेलं आहे. आमच्याकडे सर्व अत्युच्च शिक्षित अशी उमेदवार आणि गेली 11 दिवस शहरामध्ये आम्ही हाऊस टू हाऊस करत असतात. संपूर्ण 11 वार्ड आम्ही हाऊस टू हाऊस केले आणि त्यामुळे लोकांचा फार मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत असल्यामुळं विरोधकांचे मग भाजप असेल, काँग्रेस असेल या पार्टीच्या उमेदवारांची पायबाजी वळत असेल आणि त्यांनी रात्री 3:18च्या दरम्यान आमच्या बंगल्यावरती दगडफेक केली. CCTV कॅमेरे आहेत, परंतु आम्ही दिवसभर प्रचार करून गाड झोपल्यामुळे आम्ही काहीतरी प्रत्यक्ष पहिल्यापासून तो CCTVमध्ये
हे आरोपी कैद झालेले आणि असा भ्याड आला म्हणून काचेवरती बंगल्यावरती दगडफेक करणे, आमच्या इनोवा गाडीच्या काचेवर दगडफेक करणे आणि पोलीस स्टेशनला लागून 100 मीटरच्या आत आमचा बंगला आहे आणि जर पोलीस स्टेशनच्या बंगल्याला लागून पोलीस स्टेशन लागून आमच्या बंगल्यावर जर भ्याड हल्ला होत असेल तर ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. त्यांच्या पायाखाली वाळू बसवली आहे. आज जसं आमचे नेते जगताप साहेबांनी सांगितलं की या भाजपवाल्यांनी या जिल्ह्यातले बाहेरचे गुंड असेल जे हातबारीचे गुन्हेगार आहेत, ज्यांना हातबार झाले ते राजरोजपणे जर खेळायला लागलेत, ह्याही सगळ्याला ते स्टेजवरती बसतायत आणि पोलिसांच्या पुढे आमचा प्रश्नचिन्ह आहे की अशा गुंडांना जर पोलीस पाठीशी घालत असतील, कुणाच्या जर दबावाखाली काम करत असतील तर हे अतिशय वाईट आहे. आज जो भ्याड हल्ला झाला आहे ते निश्चितपणानं कुठल्या तरी एखाद्या हिजड्याचं काम आहे. त्याच्यात दम असलं तर समोर यावं, आम्ही त्याला त्याच पद्धतीने उत्तर देऊ. पण हिजड्यासारखं आहे तर पाटे दगडफेक करून पळून जायचं ते अतिशय गंभीर बाब आहे. PI कोळीकर साहेबांसारखा एक खमक्या PI येत आहे, त्यांनी निश्चितपणानं या घटनेची सखोल चौकशी करून DSP साहेबांनी यात लक्ष घालून सखोल चौकशी करून आरोपींना ताबडतोब जेरबंद करावं. ही जी दहशतवाद मागवाद चाललेला आहे ही कुठंतरी मोडून काढायचं. आमचे नेते आदरणीय जगताप साहेब असो, आम्ही असो, गट्टे असतील, अतुल असतील, ही सर्व मंडळी जगताप साहेब आम्ही तालुकाभर सगळ्या ही जी दहशत गुंडगिरी आहे ही मोडून काढायचं आम्ही कायम सभेत बोलत असल्यामुळं आमच्या मागल्यावरती 3:11 हा भ्याड हल्ला झालेला आहे. तरी त्याची सखोल चौकशी होऊन संबंधितावरती कारवाई.